नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण भूगोलाच्या पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवत आहोत. हा पेपर सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षाचा आहे. एकूण 40 गुणांची आपली हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाईल. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या मिळतील. त्याचबरोबर ऐच्छिक विषयांच्या मराठी, हिंदी, इंग्रजीच्या तोंडी परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील किंवा शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा, संरक्षणशास्त्र, मॅथ प्रॅक्टिकल, सायन्स प्रॅक्टिकल आपल्याला त्या वह्या पूर्ण करायच्या असतील तर त्यासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट चेक करा. काही अडचण आल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 10वी भूगोल, प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 4 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. पहिला, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. दुसरं, भारताच्या गवताळ प्रदेशात माळढोक पक्षी आढळतो. तिसरं, नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रीय वस्ती आढळल्याचे कारण शेती, योग्य जमीन. चौथं, लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जागतिक 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, 4 गुणांसाठी जोड्या लावा. नर्मदा नदीचे खोरे, साओ पावलो परिसर, सदाहरित वने आणि ट्रान्स ॲमेझियन मार्ग. त्यानंतर प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे. कोणतेही 4 लिहायचे 4 गुणांसाठी. पहिलं, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरवन. भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणचे प्रत्यक्ष भेट देऊन भौगोलिक माहिती मिळवणं. चौथं, ब्राझीलचा कोणत्या देशाशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो? जर्मनी, USA, कॅनडा, इटली, अर्जेंटिना. ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला शुष्क नावाने ओळखलं जातं. प्रश्न चौथा, भारताच्या आराखड्यामध्ये आपल्याला ह्या बाबी दाखवायच्या आहेत 4 गुणांसाठी. त्यानंतर चौथा प्रश्न, नकाशाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा ते प्रश्न. ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात. ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? ईशान्य व आग्नेय. ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? पॅराग्वे, पॅराना खोरे. या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धती समघणी व क्षेत्रघणी. वाऱ्यांची स्थिती ईशान्येकडून विषुववृत्ताकडे, आग्नेयकडून विषुववृत्ताकडे. ब्राझीलमधील कोणत्या भागात पर्जन्यछायेचा प्रदेश आहे? ईशान्य. प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा 6 गुणांसाठी. 4 कारणे द्या विचारलेत. बघा, पहिलं, भारताच्या सर्वाधिक भाग पानझडी वनांनी आच्छादलेला आहे. दुसरं, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. तिसरं, पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. आणि चौथं, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रश्न 6वा, 6 गुणांसाठी. सांख्यिकीय माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख पूर्ण करा. पहिलं, भारताची अर्थव्यवस्था कोणत्या विभागावर अवलंबून आहे? भारतात कोणत्या विभागाचा सर्वात कमी लोकसंख्या कार्यरत आहे? द्वितीयक. भारतात कोणत्या विभागात सर्वाधिक लोकसंख्या आहे? प्राथमिक. नंतर पुढचा प्रश्न किंवाला आलेखाचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 6 गुणांसाठी हा प्रश्न असेल आपला. दोन्ही प्रश्नांपैकी एकच सोडवायचा आहे 6व्या प्रश्नात.
बघा ते 6 प्रश्न. 1995 साली कोणत्या देशामध्ये आर्थिक परदेशी पर्यटक आले? 2015. 2000 साली कोणत्या देशामध्ये आर्थिक परदेशी पर्यटक आले? ब्राझील. कोणत्या वर्षापासून भारतात परदेशी पर्यटकांची संख्या वाढली? 2010. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला आलेखाचं निरीक्षण करून द्यायची. 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती? ब्राझीलमध्ये 55 लाख आणि भारतात 130 लाख. त्यानंतर 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटन कोणत्या प्रमाणात वाढण्याचं कारण? व्यावसायिक दृष्टिकोन आणि सुविधा. प्रश्न 7वा 8 गुणांसाठी. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1. भारतातील हिमालयातील वने. दुसरे, ब्राझीलमधील पश्चिमेकडे चला या धोरणाचे महत्त्व. आणि तिसरं, भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची भूगोल या विषयाची पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.